तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांची ही प्रतिक्रिया आली आहे। भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलं। तसंच जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात, असंही शरद पवार म्हणाले। मुंबईतल्या पत्रकार संघ सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत। काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही। तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही। दरम्यान शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलंय, त्यावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं काय म्हणणं आहे पाहूया। शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात। ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत, या बाबतीत राजकीय मतभेद असू नये। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात। ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत, या बाबतीत राजकीय मतभेद असू नये। मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही। याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही। जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी। परंतु बघा, पवार साहेब बोलताना जेव्हा केव्हा विशिष्ट मंचावर बोलत असतात तेव्हा कधीकधी उपरोधक पण बोलून जातात, त्याला दोन अर्थ असू शकतात। याच्या आधी जेव्हा पवार साहेब काही नेत्यांबद्दल बोलले दुसऱ्या पक्षाच्या, तसंही त्याला उपरोधक अर्थ असू शकतो आणि पंतप्रधान साहेबांबद्दल बोलत असताना सुद्धा तसं असू शकतं।